जय शिवराय शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गतमधील जे अर्ज होते सोलार पंपाचे, तर ते संपूर्ण आता महावितरण विभागाकडे फॉरवर्ड करण्यात आले. त्यामधील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी MSID आलेली आहे, तर त्यामध्ये काही त्रुटी आलेल्या आहेत शेतकऱ्यांना. तर अशा प्रकारे SMS जे आहे तर ते शेतकऱ्यांना आलेले आहेत. तर वेअर ॲप्लिकेशन स्टेटस इज पेंडिंग, कॉन्टॅक्ट युअर सर्कल ऑफिसर किंवा मग जो लाईनमन आहे त्याच्याशी संपर्क करा. मराठीमधून तुमचा अर्ज छाननी अंतर्गत प्रलंबित आहे, कृपया आपल्या सर्कल कार्यालयाशी संपर्क साधा. तर मित्रांनो, यावरती काय उपाय असणार आहे किंवा यासाठी आपल्याला काय पर्याय करावा लागणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता काही शेतकऱ्यांना लॉग इन केल्याच्या नंतर देखील त्रुटीचा SMS दिसत आलेला आहे, पण त्या ठिकाणी त्रुटी काय आहे समजलेलं नाही. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा त्रुटी दिसत नाही त्यांनी साधारण 2 ते 3 दिवस वेट करा. तर आपल्याला लॉग इन आपण बेनिफिशरी ॲपमध्ये MSID आल्याच्यानंतर केल्यावर आपल्याला सेल्फ सर्व्हिसचे ऑप्शन येते. सेल्फ सर्व्हिनंतर पेमेंटचे ऑप्शन अशा प्रकारे येत असते. तर या ठिकाणी आपण पेमेंट करू शकता. पण हे सर्व जी प्रोसेस आहे पेमेंटची, सेल्फ सर्व्हिसची, तर अशा शेतकऱ्यांना येत असते की ज्या शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्जाचे म्हणजे डॉक्युमेंट वगैरे कंप्लीट आहे, त्यांना त्रुटीचा SMS आलेला नाही. तर अशा शेतकऱ्यांना पेमेंटची सेल्फ सर्व्हिसचे जे ऑप्शन आहे तर ते येत असते. आता बरेच सारे शेतकरी असे विचारतात की 2023चा अर्ज आहे पण MSID आलेला नाही. तर मित्रांनो, या महिन्याअखेरपर्यंत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते MSID भेटून जाणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 2024मध्ये नवीन अर्ज केलेत तर त्यांना थोडासा टाईम लागणार आहे, कारण त्यांचे जे अर्ज आहे तर योजनेचे शेवट आहे. तर आता आपल्याला जे MSID आलेले आहे तर त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन न करता या वेबसाईटवरती लॉग इन करायचे. म्हणजे आपल्याला त्रुटी जी आलेली आहे तर त्या ठिकाणी काय करायचे हे बघावं लागणार आहे. त्यासाठी आपला ॲप्लिकेशन नंबर म्हणजे MSID आणि पासवर्ड जो आहे तर तो टाकून घ्या. या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, किंवा मग गुगलवरती जाऊन ॲग्रोटेक्निक सोलार असे सर्च करा. पहिलीच पोस्ट येईल, त्यामध्ये आपल्याला याची लिंक भेटेल. लॉग इन केल्याच्या नंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल. यामध्ये विनंती, अर्ज मंजूर आणि अर्ज डाउनलोड करा असे 2 जर ऑप्शन असले तर समजायचं की आपल्याला जो अर्ज आहे तर तो आपला सेफ आहे, किंवा मग याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि जर SMS आलेलाच असेल आपल्याला त्रुटीचा काही, तर साधारण 2 ते 3 दिवसानंतर लॉग इन करा. आणि ज्या शेतकऱ्यांच्या त्रुटी आलेल्या आहेत तर त्यांना लॉग इन केल्याच्या नंतर आपण बघू शकता अशा प्रकारे रिअपलोड डॉक्युमेंट नावाचे 3 नंबरचे ऑप्शन जे आहे तर त्या ठिकाणी जोडण्यात आलेली. म्हणजे त्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंटचे जे अपलोड करायचे आहे तर त्यामध्ये संपूर्ण जे सुरुवातीला डॉक्युमेंट अपलोड केले होते तर ते संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे. कारण त्यांनी एक तर शेअर लँड असल्याचा GNOC आहे, किंवा मग पाण्याचा स्रोत शेअर असल्याचा किंवा सामायिक असल्याची GNOC आहे, सामायिक पत्र आहे, तर ते अपलोड केलेले नसल्या कारणाने त्यांचे जे अर्ज आहे तर ते पेंडिंगमध्ये गेलेले आहे किंवा रिजेक्ट झालेले, त्रुटी दाखवण्यात आलेली आहे. किंवा मग पाण्याचा स्रोत हा सातबाऱ्याला नसल्या कारणाने संपूर्ण जी प्रोसेस आहे तर ती अर्जाची पेंडिंगमध्ये आहे. तर त्यानंतर आपण रिअपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करा. बघू शकता आपण 5 डॉक्युमेंट आहे, शेअर लँड आहे, पासपोर्ट साईज फोटो आहे, बँक डिटेल आहे, आधार कार्ड आहे, सातबारा आहे. तर हे जे 5 डॉक्युमेंट आहे तर ते आपल्याला अपलोड करायचे. तर मित्रांनो, माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. अगदी 2 मिनिटात आपण बघितलेलं आहे की त्रुटी आल्याच्या नंतर कशाप्रकारे लॉग इन करायचं. काही शेतकरी जे आहे तर ते बेनिफिशरी ॲप आहे तर त्या ठिकाणी लॉग इन करतात. तर त्या ठिकाणी लॉग इन न करता वेबसाईट खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन जे आहे सोलार पंपविषयीचे अपडेट जे असणार आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर भेटणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना माहिती समजेल. आणि आपल्याला MSID आलेला आहे की नाही, आपला अर्ज केव्हा केलेला आहे, आपण खाली कमेंट करायला विसरू नका. किती शेतकरी बाकी आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना जे MSID आहे तर ते आलेलं नाही हे आपल्याला समजणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत.